आत्मशुद्धीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस. हा एक सण नाही, तर तो आहे आत्मजागृतीचा उत्सव. याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला अशी एक पौराणिक मान्यताही आहे. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे सामर्थ्य. तिचा पती दारुक या सह या वनात राहत असे. तिने देवी पार्वतीला तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले होते आणि देवीच्या वरामुळे बलिदान झालेल्या दारुका राक्षसीने ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली होती. हे प्रतीक आहे राक्षसाचा आयुध आणि भगवान शंकराचा त्रिशूळ. गौरी विनायक रूपेतं पंचवक्त्रं त्रिनेत्रकं शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षां पठेन्नरः. दारुका राक्षसीने अनेक सज्जनांना कैद करून ठेवलं होतं. त्यातच सुप्रिया नावाच्या एका शिवभक्ताने ओम नमः शिवायचा जप केला आणि तेव्हा भगवान शंकर या दारुका वनात प्रकट झाले. त्यांनी सर्व उन्मत्त राक्षसांचा वध केला. शंकराच्या ज्योतिर्मय मूर्तीभोवती पाताळातील नागांनी संरक्षक कवच निर्माण केले आणि म्हणून आपला आहे औंढा नागनाथ नागेश्वर. हे त्रिशूळ आहे आपल्या नागेश्वराचं प्रतीक. श्रीकंठ पातु मे कंठं स्कंधो विश्वधुरंधर भुजो भूभार संहर्ता करो पातु पिनाकधुक्. हृदयं शंकरः पातु. ऐतिहासिकदृष्ट्या या मंदिराच्या बांधकामाचा काळ साधारणतः 13व्या शतकातील देवगिरींच्या यादव राजवटीचा निश्चित केला जातो. यादव राजे विशेषतः सिंघल दुसरा, राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांच्या काळात हेमाडपंथी मंदिरांचा खूप विकास झाला. दगडावर विविध शिल्पकला कोरण्याचं हे प्रतीक आहे. आपल्या मंदिरावर सुद्धा अनेक सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. शिवं ध्यात्वा दशभुजं शिवरक्षां पठेन्नरः. गंगाधरः शिरः पातु भालमर्धेन्दुशेखरः नयने
जात असत आणि तिथे अभिषेक करत असत. थोडा शोध घेतल्यानंतर लक्षात आलं तिथे एक ज्योतिर्मय असं शिवलिंग सापडलं. ते इतकं प्रकाशमान होतं की त्यावर वालुकामय आच्छादन देण्यात आलं आणि युधिष्ठिराने विश्वकर्माकडून भव्य दिव्य मंदिराची उभारणी केली. हे प्रतीक आहे औंढा नागनाथ मंदिराचं. शिरः पातु भालमर्धेन्दुशेखरः नयने वदनहंसि कर्णसर्पविभूषणः घ्राणं पातु पुरारति मुखं पातु जगत्पति जिह्वा मुघल काळात ज्या अनेक आक्रमकांनी मंदिरांचा विध्वंस केला त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवमंदिरांचाही उल्लेख आहे. मराठा साम्राज्यात विशेषतः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यातच औंढ्याच्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला. प्रामुख्याने मूळ मूर्तीचे संरक्षण व्हावे म्हणून मूळ मूर्ती गर्भगृहात सुरक्षित ठेवण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला सलाम. हृदयं शङ्करः पातु जठरं गिरिजापतिः नाभिं मृत्युञ्जयः पातु कटिव्याघ्रजिनाकरः सत्थिनी पातु देवामध्ये भगवान शंकराची 12 पवित्र ज्योतिर्लिंग आहेत. ज्योतिर्लिंग म्हणजे तेजस्वी प्रकाश रूपातील शिवस्वरूप. शिवपुराणानुसार या स्थळी भगवान शिव प्रत्यक्ष प्रकट झालेले आहेत. केदारनाथ, काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, महाकालेश्वर उज्जैन, सोमनाथ, वेरूळ घृष्णेश्वर, नाशिक त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, श्रीशैल्यम आणि रामेश्वरम समस्त ज्योतिर्लिंगांचं भारतात दर्शन इथे घडत आहे. एतां शिवबलोपेतां रक्षाम्यः सुकृती पठे स भूत्वा सकलां कामां शिवसायुज्यमाम्यः. या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये नागेश्वर दारुकावने म्हणजेच दारुका वनात स्थित असलेले आपले औंढनागनाथ. दरवर्षी इथे विविध उत्सव असतात आणि विशेषतः महाशिवरात्रीनिमित्त इथे रथयात्रा निघते. शिवशंकराची मूर्ती सजवलेल्या रथात विराजमान होऊन नगराची परिक्रमा करते. जणू काही ईश्वरच मंदिराच्या बाहेर येतो आणि भक्तांची गाणी ऐकून रथात सवार हे प्रतीक. कवचं पार्वतीपते भक्त्या बिभर्ति यः कण्ठे तस्य पश्यं जगन्त्रयम्. इमां नारायणः स्वप्ने शिवरक्षां यथा दिशत् प्रातरुत्थाय योगीन्द्रो. औंढा नागनाथ मंदिर आणि संत नामदेव यांचा गहन संबंध आहे. कारण नामदेवांना त्यांचे गुरु विसोबा खेचर इथेच भेटले. संत नामदेव या भक्त शिरोमणींचे जन्मस्थान आपल्याकडेच नरसी येथे आहे. ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची, अभिमानाची आणि भाग्याची बाब आहे. पुढचं प्रतीक आहे संत नामदेवांचं रूप दाखवणारी आदर्श वीणा. नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. शिवाय गौरीवदनाब्जवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिवाय. औंढा नागनाथ मंदिरात घडलेल्या अनेक घटना प्रसिद्ध आहेत. त्यातच संत नामदेवांची एक प्रसिद्ध कथा आहे ज्यामध्ये संत नामदेव
मंदिराजवळ कीर्तन करत असताना त्यांना तिथून उठवण्यात आलं आणि मागच्या बाजूला बसण्यास सांगण्यात आलं. पण भक्ताच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती होती की त्यांच्यासाठी त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने आपलं देऊळ फिरवलं. त्यामुळेच देवळातही आपल्याला नंदी थोडासा बाजूला दिसतो. नामदेवांसाठी फिरलेलं हे मंदिर. यक्षस्वरूपाय जटाधराय हीनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै यकाराय नमः शिवाय. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमस्कार नमः शिवाय. तस्मै नमस्कार नमः शिवाय. भगवान शिव संहार करता असूनही करुणेचा सागर आहेत. त्यांच्या जटातून वाहणारी गंगा म्हणजे पावित्र्याचं प्रतीक आहे. ओम नमः शिवाय. स्वरूपाय डमरुनाद प्रियाय च नृत्यराजाय शंभवे नमः शूलधराय च. भगवान शिव यांच्या हातातील डमरू हे सृष्टीच्या नादाचे प्रतीक मानले जाते. शिव जेव्हा तांडव करतात तेव्हा डमरूच्या निनादातून विश्वाची निर्मिती झाली असं मानलं जातं. भगवान शिवशंकर यांचा पवित्र डमरू. शिव म्हणजे कल्याण. शिव म्हणजे संहारक असूनही सृजनाचे बीज जपणारा. त्यांच्या जटातून वाहणारी गंगा, कपाळावरील चंद्र, गळ्यातील नाग आणि अंगावरचे भस्म हे सर्व जीवनातील साधेपणा, संयम आणि समत्व यांचं प्रतीक आहे. करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. आज या लेझर शोच्या माध्यमातून आपण महाशिवरात्रीच्या दिवशी एक अविस्मरणीय अशी शिवगाथा इथे रंगवली. यासाठी प्रयत्न करणाऱ्या असंख्य हातांचे परिश्रम इथे सार्थक झाले आणि इथे एक अनितांत सुंदर असा अनुभव आपल्याला घेता आला. आपण भाग्यवान की 12 ज्योतिर्लिंगांपैकी तब्बल 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत आणि आजचा ड्रोन शो म्हणजे तर आपल्यासाठी पर्वणी राहिली. एक विशेष बाब सांगावीशी वाटते